माझ्या बालपणीचा स्वातंत्र्य दिन म्हणजे एक वेगळा सोहळा होता. सकाळी लवकर उठायचं, इस्त्री केलेला युनिफॉर्म घालायचा, केसांमध्ये 2 नीट वेण्या. बाबा आम्हाला 2 चाकीवर शाळेत सोडायला यायचे आणि शाळेत जाताना रस्त्यावर लागलेले जिलेबीचे स्टॉल मोजायचं. हा आमचा खास खेळ. शाळेत ध्वजवंदन, देशभक्तीची गाणी, नंतर लाडू वाटप आणि मग सगळ्यात मजा यायची ती परेड बघायला. त्या ड्रम्सचा आवाज, मार्चिंग स्टेप्स आणि हवेतील तिरंगाचा अभिमान. तो आनंद, तो अभिमान, तो वातावरणाचा गोडवा काही औरच होता. तिथल्या मुलांना तो अजूनही अनुभवता येत असावा, पण आता इथं हजारो मैल दूर इवाला तो अनुभव कसा देऊ? इथल्या कार्यक्रमांना जाणं हा एकच मार्ग आहे. पण वाटत होतं की तिच्यासाठी काहीतरी खास करावं, म्हणूनच केले एक खास सुंदर जिलेबी आणि छोटीशी सुंदर थाळी. आणि त्या थाळीत खास मेन्यू होता पांढऱ्या रंगाची मऊ पण क्रीमी पनीर करी, तिरंगी भात, गाजर, नारळ आणि पालक यांचा सुंदर संगम, कुल्फीसारखा मऊ तिरंगा इडली आणि पालकपुरी. लहान मुलांसाठी अगदी सोपा आणि आरोग्यदायी. सोबत आई आणि इवाने ट्विनिंग केली तिरंगा दुपट्टा सोबत. काही साध्या पण रंगीबेरंगी क्राफ्ट्स केल्या. तिरंगा फुलं तयार केली, त्यांची माळ बनवली आणि घराचा एक कोपरा खास त्या रंगाने सजवून सणाची तयारी पूर्ण केली. शेवटी इवाने मनापासून ध्वजाला सलाम केला आणि त्या क्षणी मन भरून आलं. आम्हा परदेशात राहणाऱ्यांसाठी अशा क्षणांचा खूप वेगळा अर्थ असतो, जिथे आपल्या देशाची आठवण आणि संस्कृतीची माळवणूक हीच खरी भावना जपायची असते. कारण माझ्यासाठी हा दिवस फक्त ध्वज फडकवण्याचा नाही, तर इवाच्या मनात आपला देश, आपली संस्कृती आणि आपली मुळे यांचा अभिमान रुजवण्याचा आहे. लहान वयातच मिळालेल्या ह्या छोट्या आठवणी तिच्या मनात कायमचे घर करून राहतील आणि कधीतरी तीही म्हणेल, आई, माझा स्वातंत्र्य खरंच खास होता.